नमस्कार. जय महाराष्ट्र युवा मंच आणि रुक्मिणी प्रतिष्ठान आयोजित भव्य किल्ले स्पर्धा 2025चा नुकताच पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. पंढरपुरातील भक्तिमार्गाजवळ असणाऱ्या योग निवास या ठिकाणी हा तुमदार असा देखणा पारितोषिक वितरण समारंभ अनेक छोट्या बालकांच्या आणि त्यांच्यासोबत आलेल्या पालकांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे काही मान्यवर, रुक्मिणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनंजय दादा पवार, जय महाराष्ट्र युवा मंचचे संस्थापक श्री श्रीराम साळुंखे, जय महाराष्ट्र युवा मंचचे हबप माधव महाराज बडवे, दर्शन मंडप तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास बडवे, श्री रुक्मिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामराव साळुंखे, सोहम वोहरा आणि माझे मित्र आदित्य बिडकर या सर्वांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. लहानांच्या आणि मोठ्यांच्या म्हणजे काही मोठ्या मंडळींनीही यामध्ये किल्ले बनवलेले होते, तीही मंडळी उपस्थित होती. या सर्वांच्या आनंद भरल्या उपस्थितीमध्ये, उत्साहानं भरलेल्या वातावरणामध्ये हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. गेली काही वर्ष जय महाराष्ट्र युवा मंच आणि रुक्मिणी प्रतिष्ठान हे पंढरपुरातील बालकांच्या, कुमारांच्या किंवा किल्ले बनवण्यामध्ये जे कोणी हौशी आहेत त्यांच्या त्या हौसेला, उत्साहाला पाठीवरती शाबासकीची दाद देण्याचं, त्यांचं कौतुक करण्याचं एक चांगलं आनंददायक काम करतायत. श्रीराम साळुंखे यांचा यामध्ये खूप मोठा उत्साहाचा वाटा असतो. यामुळं किल्ले बनवण्याचं जे काही लहान मुलांचं असेल किंवा इतर कुणाचंही असेल एक रचनात्मक काम, त्याला चांगल्यापैकी प्रोत्साहन पंढरपूरमध्ये मिळतं. आणि पंढरपूर हे तसं कलाकारांचं गाव, मग लहान मुलंसुद्धा यामध्ये मागे कशी राहतील. त्यामुळं इथं छोटे बच्चे दिवाळीमध्ये जे किल्ले बनवतात ते तुम्ही दिवाळीमध्ये जर पंढरपूरच्या मुख्य रस्ते असोत किंवा गल्लीबोळ असोत एक चक्कर जर मारलीत तर अतिशय सुंदर टुमदार देखणे असे बनवलेले किल्ले बघायला मिळतात. मग या सर्वांना कुणीतरी प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकणं हे महत्त्वाचं आहे. आणि हेच महत्त्वाचं काम जय महाराष्ट्र युवा मंच आणि रुक्मिणी प्रतिष्ठान हे मिळून काही वर्षांपासून करतायत. याचा आनंद. किल्ला बनवणं हा बच्चा कंपनीचा अतिशय आनंदाचा दिवाळीमधला टप्पा. म्हणजे नवे कपडे, फटाके उडवणं, दिवाळी अंक वाचणं वगैरे याच्या जोडीला किल्ले बनवणं हा सुद्धा मला वाटतं अगदी कॉलेजच्या दिवसापर्यंत किंवा त्याही पुढं म्हणजे काही मोठी माणसंसुद्धा किल्ले बनवताना दिसतात. आता कालच्या कार्यक्रमामध्ये तावशी इथलं एक जोडपं श्री व सौ क्षीरसागर, श्रीयुत बाळासाहेब क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सौ आरतीताई क्षीरसागर हे भेटले. तावशीच्या घरी त्यांनी बनवलेला सुंदर असा आणि चांगला भव्यदिव्य असा किल्ला बघायला मिळाला. हौशी आहेत हे दोघंही नवरा बायको आणि दरवर्षी असे छान किल्ला बनवतात, स्पर्धांमध्ये भाग घेतात. सुंदर असा त्यांचा मी सोबत व्हिडिओ दाखवतो आहे त्यांच्या किल्ल्याचा. छान असा सुंदर, म्हणजे खरोखरच दाद द्यावी की त्यांनी असा हा छंद किल्ले बनवण्याचा जपलेला आहे. दिवाळीच्या टप्प्यावर सर्वच लहान थोर अशा पद्धतीनं किल्ले बनवताना दिसतात. मलाही माझं लहानपण आठवतं. म्हणजे आमच्या जुन्या घरी, कोर्टासमोरच्या घरी पुढं भव्य असं चांगलं मोकळं अंगण होतं. घराला साधं घर होतं पण अंगण छान होतं आणि त्याला झाडं झुडपं अशी वर वेल होता, फुलांच्या कुंड्या होत्या अंगणामध्ये आणि त्यातच काही मोकळ्या मैदानामध्ये मी किल्ला उभा करायचो. फारसा मातीचा वगैरे वापर न करता, मुळात त्या अंगणामध्ये बागेसारखा भाग असल्यामुळं मातीच होती. त्यामध्येच मी पुठ्ठ्याचे म्हणजे छापडीवरती किल्ल्याचे तट बुरुज बनवून आणि मावळे पण छापडीचेच बनवून, चित्रकला माझी पहिल्यापासून बऱ्यापैकी असल्यामुळं मावळे वगैरे छान कागदावरती काढून रंगवून छापडीला चिटकवून ते कट करून छान असा आम्ही किल्ल्याचा देखावा मी सादर करायचो. अगदी तसा प्रसिद्ध होतो मी किल्ला बनवण्याच्या बाबतीत. आजही माझे बालमित्र किल्ल्याची आठवण काढतात मी बनवलेल्या. आणि चित्रकला चांगली असल्यामुळं माझ्याकडून मावळे काढून घ्यायला, मावळे बनवून घ्यायला गल्लीतले किंवा आसपासचे अगदी वर्गमित्रसुद्धा बरेच यायचे. छापड्या घेऊन वगैरे, रंग काही जण घेऊन यायचे आम्हाला मावळे आणि किल्ला बनवून दे म्हणून.
तेव्हा आत्तासारखे पंढरपुरात मातीचे मावळे किंवा शाडूचे वगैरे मावळे कुणी बनवत नव्हतं, मिळत नव्हते. त्यामुळे छापडीचे वगैरे पुठ्ठ्याचे मावळे करूनच उभे करण्यावर बऱ्याच जणांचा जोर असायचा आणि मीही त्याच पद्धतीनं किल्ला साकार करायचो. यंदाही चिरंजीव राजेस आणि चिरंजीव रथींसाठी आम्ही अशा पद्धतीनंच मातीचा वगैरे वापर न करता साध्या पद्धतीनं पुठ्ठ्याचाच किल्ला बनवला होता. या पारितोषिक वितरणामध्ये चिरंजीव राजस आणि चिरंजीव रथींलाही उत्तेजनार्थ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. त्यांचा आनंद काय वर्णावा. सर्वच बालमित्रांचा आनंद या प्रसंगी ओसंडून वाहत होता आणि हे अतिशय सुंदर असं काम जय महाराष्ट्र युवा मंच आणि रुक्मिणी प्रतिष्ठान जे करतं आहे त्याला तोड नाही. आपले साने गुरुजी म्हणून गेलेले आहेत की करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे. तशा पद्धतीनं पंढरपूरच्या बालकांना, मुलांना किंवा किल्ले बनवणाऱ्या सर्वच हौशी मंडळींना प्रोत्साहन देण्याचं, त्यांच्या पाठीवरती चांगली आनंदाची शाबासकीची थाप टाकण्याचं काम जय महाराष्ट्र युवा मंच आणि रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीनं सुनंजय दादा पवार, श्रीराम साळुंखे, माधव महाराज बडवे, विकास बडवे, शामराव साळुंखे, सोहम मोहरा आणि आमचे आदित्य बिडकर हे करत आहेत. त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. तुमचा हा असाच छान उपक्रम यापुढेही सुरू राहावा आणि याशिवाय आणखी काही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला समाजासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, समाजाला, इथल्या कलाकारांना, जे कोणी कार्यक्षम आहेत, कर्तृत्ववान आहेत, त्यांना दाद देण्यासाठी, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकण्यासाठी देव बळ देवो आणि तुमचं काम असंच सातत्यानं वाढत राहो हीच प्रार्थना. धन्यवाद.